नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नेप्ती गावातील राम रहीम शेतकरी गटातील सदस्य राजू मारुती गाडेकर या शेतकरी मित्राची इथं आलेलो आहोत। आपण आता या ठिकाणी त्यांच्या इथं कशा पद्धतीने पावसाने त्यांच्या शेतामधील मालाचे नुकसान केलेले आहे ते आपण या प्रत्यक्षात या ठिकाणी जाऊन पाहणार आहोत। चला तर मग। अहो हे पहा तुम्ही, काय शेतकऱ्याची दुरावस्था आहे या ठिकाणी। पहा आता कांद्याला तर भाव रुपया नाही, पण या कांद्यामध्ये हे कांदा बघा ना तुम्ही, कसा खराब कांदा एवढा निघतोय आणि चांगला कांदा एक घमेला निघतोय आणि दोन घमेले सडके कांदे निघतात। आता काय करावं, शेतकऱ्याने हसावं का रडावा? खूप परिस्थिती बेकार आहे, गंभीर आहे। आणि आपण या ठिकाणी राजू नाना यांच्याच एक थोडक्यात मुलाखत घेणार आहोत। मेहनत से सींच के मिट्टी को खेतों के नाम जवानी लिखी, खलिहानों में रौनक भर कर किसान ने अपनी कहानी लिखी। चंद्र मारुती गाडेकर, राहणार नेप्ती। अवकाळी पावसाने कांद्याचे भरपूर नुकसान झाले। माझे 2 एकर कांदा वावरात उरवल्या होत्या। ते बघा कांदा कसा सडून गेलाय, दिसतो का कांदा तुम्हाला? जवळजवळ 400 ते 450 गोण्या डायरेक्ट पाण्यात गेल्यात। आता ते निवडायचं काम चालू आहे माझं। तरी कांद्याची भरपूर नुकसान झालेली, तरी शासनाने काहीतरी आमच्याकडे लक्ष द्यावे। शासनाने काहीतरी लक्ष द्यावे। शासनाने काहीतरी भावाचं नियोजन करावं। 4 आणि 5 रुपये मार्केटला जर कांदा नेला तर 4 आणि 5 रुपये भाव येतोय। असा जर बादला नेला तर रुपया 2 रुपये किलो जातोय। गुणी 35 रुपयाला आहे, न्याण्या आणायला 40 रुपये गुणी घेते टेम्पोवाला। एवढं करून शेतकऱ्याला काय राहतं एका गुणी माग? तरी शासनाने काहीतरी कांद्याची दखल घ्यावी ही आमची नम्र विनंती। जनता सारी झोपली का? शेतकऱ्यावर कोपली का? आत्महत्येची कारण त्याच्या सांगा तुम्ही शोधली का? शोभली का तुम्हाला भाकरी त्याच्या कष्टाची? 2 रुपयाच्या भाजीसाठी वाद केला त्याच्याशी। 4 घोट पाणी पिऊन खिटर घेतलं उशाशी। पोशिंदा तो जगाचा आज झोपला र उपाशी। सांगा शेती करू कशी, करू कशी? पोटाची खळगी भरू कशी, भरू कशी? सांगा शेती करू कशी, करू कशी? पोटाची खळगी भरू कशी, भरू कशी? सांगा शेती करू कशी, करू कशी? पोटाची खळगी भरू कशी, भरू कशी? सांगा शेती करू कशी, करू कशी? पोटाची खळगी भरू कशी।